नमस्कार, मी ज्योती राठोड. मराठी वाचन लेखच्या आजच्या भागात ऐकूया ही खास कथा. स्वराज्याची प्रेरणा राजमाता जिजाऊ. सह्याद्रीच्या कुशीत एक स्वप्न आकाराला येत होते, स्वराज्य. हे स्वप्न केवळ शिवाजी महाराजांचे नव्हते, तर त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंचे होते. शिवनेरीच्या किल्ल्यावर जिजाऊंनी शिवबांना केवळ युद्धकला शिकवली नाही, तर त्यांच्या मनात न्यायाची आणि निर्भयतेची ज्योत पेटवली. एकदा शिवनेरीवर गरिबीमुळे चोरी करणाऱ्या एका गुन्हेगाराला कडेलोटाची शिक्षा झाली होती. पण जिजाऊंनी पाहिले की खरा गुन्हा तर रांझाच्या बाबाजी गुजर पाटलाने केला होता, ज्याने एका असहाय्य विधवेवर अत्याचार केला होता. जिजाऊंनी तात्काळ न्यायनिवाडा केला आणि त्या नराधमाचे हातपाय कलम करण्याची शिक्षा दिली. या एका निर्णयाने संपूर्ण रयतेत संदेश गेला की शिवबाच्या राज्यात स्त्रियांची अब्रू सुरक्षित आहे. जेव्हा जेव्हा स्वराज्यावर संकटे आली, तेव्हा जिजाऊ ढाल बनून उभ्या राहिल्या. सिद्दी जोहरने जेव्हा पन्हाळगडाला वेढा घातला आणि महाराज तिथे अडकले, तेव्हा जिजाऊ शांत बसल्या नाहीत. 60 वर्षाच्या वर वय असूनही आपल्या मुलाला आणि स्वराज्याला वाचवण्यासाठी त्या स्वतः हातात तलवार घेऊन युद्धावर निघाल्या. त्यांचे हे रौद्ररूप पाहून साऱ्या जगाला कळून चुकले की माँसाहेब केवळ राजमाता नाहीत, तर स्वराज्याचे रक्षण करणारी प्रत्यक्ष आदिशक्ती आहेत. महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेत होते, तेव्हा जिजाऊंनी स्वराज्याचा डोलारा अत्यंत कुशलतेने सांभाळला. त्या जितक्या कठोर प्रशासक होत्या, तितक्याच प्रेमळ आजीही होत्या. महाराणी सईबाईंच्या निधनानंतर त्यांनी लहानग्या शंभूराजांना आईची उणीव भासू दिली नाही. त्यांच्यावर संस्कारांची शिदोरी आणि मायेची पाखर घातली. आयुष्यभर संघर्षाची मशाल हातात धरून शिवबाच्या रूपात महाराष्ट्रात रामराज्य उभे करणाऱ्या या माऊलीने 17 जून 1674 रोजी जगाचा निरोप घेतला. पण जाताना त्यांनी एक असा इतिहास रचला जो आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देतो.